NCERTने निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि मराठा साम्राज्याचा खरा अभिमानास्पद इतिहास पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि स्वराज्याच्या तत्वांवर उभ्या असलेल्या या समाजाच्या अस्मितेशी खेळ करणारा कोणताही निर्णय आम्ही कदापि सहन करणार नाही. NCERTने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि मराठा साम्राज्याचा खरा अभिमानास्पद इतिहास पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा ही आमची ठाम मागणी आहे. अन्यथा जनतेच्या भावना लक्षात घेता हा लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी दिला आहे. सांगली येथे NCERTकडून मराठा साम्राज्याचा नकाशा 8वीच्या अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी कदम बोलत होते. अटक ते कटक ही केवळ सीमा नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेल्या स्वाभिमानाच्या ज्योतीची खरी ओळख आहे आणि ती ओळख आम्ही कोणालाही पुसू देणार नाही. इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा अटक ते कटक विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्याचा निर्णय अत्यंत संतापजनक आहे. हा निर्णय केवळ एक नकाशा नाही तर आपल्या गौरवशाली इतिहासावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे असंही आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य हे केवळ एक राज्य नव्हते तर अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा देणारी विचारधारा होती. त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि प्रशासनामुळेच मराठा साम्राज्याने पुढे अटक ते कटकपर्यंत विस्तार केला. अशा महान परंपरेचा इतिहास अभ्यासक्रमातून हटवणे म्हणजे शिवरायांच्या कार्याचा आणि मराठा सामर्थ्याचा अपमान आहे असं कदम यांनी म्हटलं आहे. जे संपूर्ण भारत देशामध्ये हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि देशाच्या स्वातंत्र्याची स्वराज्याची पहिली लढाई जी छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मातीतनं उभी राहिली, आज तो हिंदवी स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या केलेला आज साम्राज्याचा नकाशा हा काढण्यात आलेला आहे. हे अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य हे केंद्र सरकारच्या या NCERTच्या विभागाने केलेलं आहे आणि ह्याच्या मागे काहीतरी कट आहे, षडयंत्र आहे. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत बोललं जातं, चुकीचं बोललं जातं. काही लोक जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा या ठिकाणी कट करत आहेत. काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा या ठिकाणी त्याला बदलण्याचा त्याचाही काहीतरी त्याच्यावर वारंवार चुकीचं वक्तव्य करण्याचा कट करत आहे. ह्याच्या मागे सत्ताधारी लोक आहेत की नाही हा प्रश्नचिन्ह उभा राहतो आणि मुळात जर सत्ताधारी पक्ष नसेल तर NCERTचा आपला जुना छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला हिंदवी स्वराज्याचा नकाशा हा पुन्हा पुस्तकांमध्ये आला पाहिजे आणि जे लोक ज्या या ठिकाणी छत्रपती शिवरायांवर बोलतात आणि तेच सत्ताधारी पक्ष त्यांच्या व्यासपीठावर बसलेले असतात आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना विनंती करायची आहे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासामुळे पराक्रमामुळे या महाराष्ट्राची आणि हिंदुस्थानाची निर्मिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही. छत्रपती शिवरायांनी बलुतेदारांच्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याचं काम केलं, त्यांना सोबत ठेवण्याचं काम केलं आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं. छत्रपती शिवरायांच्या अशा इतिहासाला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस आणि आम्ही कधी सहन करणार नाही. आणि म्हणून आज 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त सांगलीमध्ये आज सर्व पक्ष या ठिकाणी आज हा इथे मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याला मी जयंतराव पाटील साहेब, आमचे खासदार विशालजी पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि म्हणून राज्य सरकारला मी या ठिकाणी सांगू इच्छितो हे तातडीने राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि NCERTचा जुना शिवरायांचा इतिहासाचा नकाशा हा आला पाहिजे. अन्यथा ह्याचं तीव्र आंदोलन या ठिकाणी होईल आणि महाराष्ट्रभर या केंद्र सरकारला राज्य सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.